चंद्रपुर जिले के कोरपना तालुका के एक निजी स्कूल के टीचर पर 6वीं कक्षा की 12 वर्षीय नाबालिग छात्रा से दुष्कर्म करने का मामला कोरपना पुलिस थाने में दर्ज किया गया, जिसके बाद आरोपी शिक्षक को पोस्को के तहत गिरफ्तार कर लिया गया है। मिली जानकारी के मुताबिक 12 वर्षीय छात्रा इस टीचर के पास प्राइवेट ट्यूशन लेने जाती थी। आरोपी टीचर ने 12 वर्षीय छात्रा को बहला फुसलाकर दुष्कर्म किया। सहमी पीड़ित छात्रा ने अपने माता पिता को सारी आपबीती बताई, जिसके बाद छात्रा के माता पिता ने कोरपना पुलिस थाने में आरोपी टीचर के खिलाफ मामला दर्ज कराया है। मामले की गंभीरता को देखते हुए जिला पुलिस अधीक्षक इस मामले की जांच कर रहे हैं। 12 वर्षीय मुलीच्या बलात्काराचं प्रकरण दाखल झालंय। नेमकं ते प्रकरण काय आणि त्याच्यात सध्याची स्थिती काय? सर्वांना नमस्कार। काल संध्याकाळी पीडित आणि पीडितच्या आई कोरपना पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायच्या आल्या होता। ते सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार झाला म्हणून, आणि आरोपी त्यांचा अध्यापक आहे। काही जे ट्यूशन घेत असताना संडे, काही रविवारी डेट सांगता येत नाही आता, आणि या रविवारीच्या दिवशी मे महिने में त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांना धमकी पण दिलेला आहे की बाहेर बोलू नका म्हणून, त्यांच्या आई वडिलांना बोलू नका म्हणून। तो त्यांच्या कंप्लेंट लगेच घेतलेला आहे आम्ही, आणि त्यानंतर आम्ही पीडित मुलगीला आम्ही मेडिकल तपासणीसाठी आम्ही चंद्रपूर सिटी हॉस्पिटलला भरती केलेले आहे। त्यांच्या मेडिकल आता संपलेलं आहे आणि ते पण हॉस्पिटलमध्ये आहे। तो त्या अनुषंगाने आम्ही कंप्लेंट दखल घेऊन FIR दाखल केलेला आहे। लगेच आमच्या क्राईम ब्रांच टीम ज्यावेळी कंप्लेंट आला आमच्या पोलीस स्टेशन, लगेच आमच्या टीम रवाना झालेला आहे। जे गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीनुसार आम्ही रवाना केलेला आहे, आणि रात्री आम्ही अकोलामध्ये मेन आरोपी अमोल लोडे म्हणून अध्यापक आहे, त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे, आणि त्यांना आता आम्ही चंद्रपूरला घेऊन आला आणि तपास अधिकाऱ्याला ताब्यात दिलेला आहे। आम्ही अटक करून आणि पुढचा तपास सुरू करणार आहे। तर या प्रकरणात पीडित मुलींची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे का? सध्या काय माहिती? सध्या तक्रारमध्ये काही निष्पन्न झालेले नाहीये, फक्त एकच पीडित दिसत आहे। बट बाकी हा आरोपी कोणाच्या विरुद्ध अत्याचार केलेला आहे आणि अजून कोणी आरोपी आहे का, त्यांच्या निष्पन्न होण्याच्या मेनली तपास आता प्राथमिक स्टेजवर आहे। तो तपासमध्ये निष्पन्न होण्यानंतर आम्ही कारवाई करतो।